नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी नागपूरमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 2024-25 साठी पदभरती करण्यात येत आहेत। या पदभरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या 9 पदांसाठी ते अर्ज मागवण्यात येत आहेत। ती कोणती पदे आहेत, त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एज लिमिट काय लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे भेटणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। वेगवेगळ्या प्रकारची 9 पदे इथे भरून घेतली जात आहे। त्यामधील पहिलं पद असणार आहे RBSK मेडिकल ऑफिसर, मेलचं हे पद असणार आहे। त्याच्यामध्ये एकूण 6 पदे भरून घेतली जात आहे आणि हे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एज लिमिट जे असणार आहे 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत तुम्ही ते ओपन विद्यार्थी फॉर्म भरतील आणि 43 वर्षापर्यंत रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी ते फॉर्म भरणार आहेत। कॅटेगरीमध्ये ST साठी 3 जागा आहेत, VJA साठी 1 जागा, SCBC साठी 1 आणि EW साठी 1 जागा असणार आहे। एज्युकेशन मध्ये तुम्हाला BA MS चं एज्युकेशन लागणार आहे, एक्सपिरियन्स कुठलाही लागणार नाही। त्यासोबत तुम्हाला 28,000 रुपये दर महिन्याला ते पेमेंट विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळणार आहे। दुसऱ्या क्रमांकाचं पद असणार आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ DQAC कोऑर्डिनेटरचं हे पद असणार आहे। NHM ऑफिस हेल्थ डिपार्टमेंट जिल्हा परिषद नागपूरमध्ये तुमची पोस्टिंग केली जाणार आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन विद्यार्थी आणि 43 वर्षापर्यंत रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरतील। एकच जागा इथे रिक्त ठेवण्यात आलेली आहे। ST आणि VJA विद्यार्थी ते फॉर्म भरतील। एज्युकेशन मध्ये तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ असं लागणार आहे। एक्सपिरियन्स तुम्हाला कुठलेही लागणार नाही। 35,000 दर महिना तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पेमेंट इथे पाहायला मिळणार आहे। तिसरं पद असणार आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ डिस्ट्रिक्ट एपिडेमियोलॉजिस्ट IDSP मध्ये हे पद असणार आहे। पोस्टिंगचं ठिकाण तुमचं NHM ऑफिस हेल्थ डिपार्टमेंट जिल्हा परिषद नागपूर इथे तुमची पोस्टिंग होणार आहे आणि तेच एज लिमिट असणार आहे 18 ते 38 वर्षे ओपन विद्यार्थी आणि रिझर्व्ह कॅटेगरी विद्यार्थी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरतील। एकच जागा इथे रिक्त ठेवण्यात आलेली आहे। एज्युकेशन तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ असं लागणार आहे। एक्सपिरियन्स तुम्हाला कुठलाही लागणार नाही। 35,000 रुपये दर महिन्यात तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ते पाहायला भेटेल। चौथ्या क्रमांकाचं पद असणार आहे DEIC अँड NPPCV ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्टचं हे पद असणार आहे। त्याच्यामध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे DEIC सेल देगा वुमेन हॉस्पिटल नागपूर आणि NCD सेल सिव्हिल सर्जन ऑफिस नागपूर इथे तुमची पोस्टिंग होणार आहे। एज लिमिट परत तेच असणार आहे 18 ते 43 पर्यंत। 2 पदे भरून घेतली जात आहेत। SC साठी 1 आणि ओपन साठी 1 अशी 2 पदे इथे असणार आहेत। एज्युकेशन मध्ये तुम्हाला डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट BASLP आणि बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी मध्ये तुमचं एज्युकेशन इथे लागणार आहे। एक्सपिरियन्स तुम्हाला कुठलाही लागणार नाही। 25,000 रुपये तुम्हाला दर महिना विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटेल। 5व्या क्रमांकाचं पद आहे NOHP डेंटिस्टचं हे पद असणार आहे। पोस्टिंगचं ठिकाण असणार आहे तुमचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नागपूर इथे तुमची पोस्टिंग केली जाणार आहे। एज लिमिट 18 ते 43 वर्षापर्यंत ते असणार आहे। एकच पोस्ट इथे रिक्त ठेवण्यात आलेली आहे। SC विद्यार्थी ते फॉर्म भरतील। BDS विथ 2 year एक्सपिरियन्स और MDS विदाउट एक्सपिरियन्स असं लागणार आहे एज्युकेशन मध्ये तुम्हाला आणि 2 वर्ष तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे। 30,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला विद्यार्थी मित्रांनो इथे पेमेंट पाहायला भेटणार आहे। 6व्या क्रमांकाचं पद असेल NLEP NPHCE किंवा DEIC फिजिओथेरपिस्टचं हे पद असणार आहे। त्याच्यामध्ये तुमचं लोकेशन परत DEIC सेल देगा वुमेन हॉस्पिटल नागपूर आणि दुसरं असणार आहे सिव्हिल सर्जन ऑफिस नागपूर NLEP लेप्रोसेंट ऑफिस नागपूर इथे दुसरं पोस्टिंग असणार आहे। एज लिमिट मध्ये तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन आणि 43 वर्षापर्यंत रिझर्व्ह कॅटेगरी विद्यार्थी फॉर्म भरतील। 3 जागा इथे रिक्त असणार आहेत। VJA साठी 1, OBC साठी 1 आणि SCBC साठी परत 1। डिग्री इन फिजिओथेरपी मध्ये तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे। त्यासोबत 2 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स पण इथे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 20,000 रुपये तुम्हाला दर महिन्यात पेमेंट पाहायला भेटणार आहे। 7व्या क्रमांकाचं पद असेल विद्यार्थी मित्रांनो NRC न्यूट्रिशनिस्टचं हे पद असणार आहे। पोस्टिंग तुमची SDH रामटेक इथे असणार आहे। वयोमर्यादामध्ये तुम्हाला 18 ते 38 वर्ष ओपन आणि 43 वर्ष रिझर्व्ह कॅटेगरी उमेदवार फॉर्म भरतील। एकच पद इथे भरून घेतलं जात आहे। SC साठी 1 पद असणार आहे। एज्युकेशन मध्ये तुम्हाला BSc न्यूट्रिशन होम सायन्स अँड न्यूट्रिशन मध्ये तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पण तुम्हाला इथे
लागणार आहे आणि 20,000 रुपये तुम्हाला दर महिना इथे पेमेंट विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटेल. 8व्या क्रमांकाचं पद असणार आहे NTEP IPHS सिकल्स सेल्स DEIC ब्लड बँक लॅब टेक्निशियन असं पद असणार आहे. त्यासोबत तुम्ही पोस्टिंग कुठे असणार आहे सर्व माहिती इथे पाहून घ्यायची आहे. पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. 18 ते 38 वर्ष ओपन विद्यार्थी आणि 43 वर्षापर्यंत रिझर्व्ह कॅटेगरी विद्यार्थी फॉर्म भरतील. एकूण 10 पदे इथे मित्रांनो भरून घेतल्या जात आहेत. ST साठी 2 आहेत, VJ साठी 1 आहे, MTC साठी 1, MTD साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 1, SCBC साठी 1, EWS साठी 1 आणि ओपन साठी. अशा प्रकारे ते 10 पदे मित्रांनो भरून घेतली जात आहे. एज्युकेशन मध्ये तुम्हाला BSc DMLT लागणार आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला कुठलाही लागणार नाही. 17,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला ते मित्रांनो पाहायला भेटणार आहे. 9व्या क्रमांकाचं पद असणार आहे NTEP काउन्सिलरचे पद असणार आहे. पोस्टिंग तुमची DTO ऑफिस नागपूर इथे पोस्टिंग केली जाणार आहे. त्यासोबत 18 ते 38 वर्ष ओपन विद्यार्थी आणि 43 वर्षापर्यंत रिझर्व्ह कॅटेगरी विद्यार्थी ते फॉर्म भरतील. ST साठी 1 जागा इथे रिक्त ठेवण्यात आलेली आहे. एज्युकेशन मध्ये तुम्हाला BSW सोशियोलॉजी फिजिओलॉजी असं तुम्हाला एज्युकेशन इथे पाहायला भेटेल. एक्सपिरियन्स तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स लागणार नाही. 20,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहे. अशा प्रकारे टोटल 26 जागा मित्रांनो इथे भरून घेतल्या जात आहेत. सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन www.nakurjhp.com या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक गुगल फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरून तुम्हाला आपल्या अर्जासोबत जोडायचा आहे. त्यासोबत तुम्हाला सर्व पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकीय अधिकारी, सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट पदाकरता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पासपोर्ट फोटो, RTGS, शुल्क भरल्याची पावती, डिमांड ड्राफ्ट, सर्व कागदपत्रे तुम्हाला जोडून त्यासोबत गुगल फॉर्म तुम्हाला इथे जोडायचा आहे. आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 28 मार्चची शेवटची तारीख विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी पत्ता असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर. इथे तुम्हाला 28 तारखेपर्यंत हा फॉर्म विद्यार्थी मित्रांनो इथे भरायचा आहे. अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉब अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.